नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तुम्हाला माहिती आहे की जिल्हा परिषदेच्या उर्वरित पदांसाठी परीक्षेचा टाइम टेबल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। उर्वरित पदे म्हणजे ग्रामसेवक असेल किंवा आरोग्य सेवक पदे असेल, आरोग्य सेविका असेल, तर इत्यादी सुद्धा काही पदे आहेत। यांच्या परीक्षांचा टाइम टेबल घोषित करण्यात आलेला आहे आणि हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक सुद्धा पब्लिश झालेली आहे। हॉल तिकीटच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तिथून आपली हॉल तिकीट डाउनलोड करून घेऊ शकता। आणि कितीतरी विद्यार्थी हॉल तिकीट डाउनलोड करण्याचा प्रयत्न करून राहिलेले आहेत, परंतु त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड होऊन राहिलेले नाहीत। तर विद्यार्थी प्रश्न विचारून राहिलेले आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलवर की आमचे हॉल तिकीट्स डाउनलोड होऊन राहिलेले नाही, तर याबाबत काय कारणे असू शकतात, काय प्रॉब्लेम असू शकते आणि ती प्रॉब्लेम कशी सॉल्व करायची याबाबत विद्यार्थी प्रश्न विचारून राहिलेले आहेत। तर याच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर बघा, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी बघा, तुम्हाला लिंकवर क्लिक करून त्यांच्या वेबसाईटवर जायचे आहे आणि इथे बघा रजिस्ट्रेशन नंबर याबाबत तुम्हाला ईमेल आलेला असेल। ओके, जेव्हा तुम्ही फॉर्म भरलेला होता तेव्हाचा ईमेल तुम्हाला शोधायचे आहे आणि ईमेलवर जाऊन म्हणजेच जीमेल जे आहे जीमेलवर जाऊन तुम्हाला तिथे जिल्हा परिषद असं तुम्ही टाईप करा। म्हणजे तुम्हाला तिथे जेवढेही तुम्ही फॉर्म भरलेले होते झेडपीचे, जिल्हा परिषदेचे, त्यांची तुम्हाला एक लिस्ट मिळेल आणि तिथे आरोग्य सेवक किंवा ग्रामसेवक या पदांसाठी जे तुम्ही फॉर्म भरलेले होते त्यावर तुम्ही क्लिक करा आणि तुम्हाला तिथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळणार आहे। ओके, आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे तुम्हाला इथे बघा लँग्वेज सिलेक्ट करायची आहे। इंग्लिश लँग्वेज तुम्ही इथे सिलेक्ट करा। ओके, त्यानंतर पासवर्ड, तुमचा पासवर्ड म्हणजे तुमची डेट ऑफ बर्थ आहे, तर डेट ऑफ बर्थ तुम्ही दोन प्रकारे टाकून बघायची आहे। उदाहरणार्थ बघा, समजा तुमची बघा असेल 27/11/1995। ओके, 1995 अशी तुमची डेट ऑफ बर्थ असेल, तर तुम्हाला बघा 27/11 आणि 1995 असं तुम्ही आधी टाकून बघा। ओके, आणि याद्वारे जर तुमची हॉल तिकीट आली नाही तर तुम्ही बघा 27 असं डॅश करा, 11 आणि असं 95 शेवटचे 2 डिजिट्स तुम्ही जे वर्ष आहे तुमचं ते तुम्ही टाकून बघा। ओके, असं दोन प्रकारे तुम्हाला टाकून बघायचे आहे। याद्वारे तुमची हॉल तिकीट आली असेल तर जनरेट होऊन जाणार आहे। ओके, कारण काही विद्यार्थी सांगून राहिलेले आहे की आम्ही डायरेक्ट असं टाकलेलं होतं, तर काही विद्यार्थी सांगून राहिलेले आहे की आम्ही असं टाकलेलं होतं, तर तुम्ही दोनही प्रकारे टाकून बघा। ओके, माझ्या मते तरी असं 27/11 आणि 1995 असं टाकल्यावर यायला पाहिजे, परंतु काही विद्यार्थी सांगून राहिलेले आहेत। आता बघा, काही विद्यार्थी खोटंसुद्धा बोलतात, परंतु माझं काम आहे तुम्हाला सांगणे। ओके, तर त्यांनी जे सांगितलेलं आहे ते सुद्धा सांगत आहो मी तुम्हाला की असं सुद्धा तुम्ही टाकून बघा। ओके, डॅशचा वापर करून, ठीक आहे। आता बघा, असं जरुरी नाही की 11 तारखेपर्यंतचेच हॉल तिकीट आलेले असतील। ओके, कारण बघा काही विद्यार्थी मला टेलिग्रामवर असे सुद्धा मिळाले ज्यांनी असं म्हटलेलं आहे की 12 तारखेला एक्झाम आहे आणि हॉल तिकीट आलेली आहे, तर क्लोजर ऑफ कॉल लेटर डाउनलोड म्हणजे 11 तारखेला क्लोजर होणार आहे असं इथे लिहिलेलं आहे। यांनी असं दिलेलं नाही की 11 तारखेपर्यंतचे हॉल तिकीट आलेले आहे आणि 11 तारखेची जी एक्झाम आहे तोपर्यंत तुम्हाला इथे हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे असं यांनी सांगितलेलं नाही। यांनी म्हटलेलं आहे की क्लोजर ऑफ कॉल लेटर डाउनलोड 11/6/2024 असं यांनी लिहिलेलं आहे। नॉर्मली काय होते, 11 तारीख जर लिहिलेली असेल तर 11 तारखेपर्यंतचे हॉल तिकीट आलेले असतात, कारण तुमची परीक्षा जर 16 तारखेला असेल तर 16 तारखेपर्यंत एक्झामच्या आधीपर्यंत सुद्धा तुम्ही हॉल तिकीट काढू शकता। ओके, म्हणजेच 15 तारखेपर्यंत तुम्ही हॉल तिकीट काढू शकता। अशा प्रकारे तुम्हाला नेहमी तिथे बघा दिसते, कारण जर तुम्ही 11 तारखेपर्यंत हॉल तिकीट काढले आणि 11 तारखेला जर हॉल तिकीटची लिंक जी आहे ती क्लोज झाली आणि जर तुमची हॉल तिकीट हरवली तर मग तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो। म्हणून नॉर्मली परीक्षा होतपर्यंत तुमची हॉल तिकीटची लिंक सुरू असते। म्हणून बघा, यांनी असं इथे लिहिलेलं नाही, तरीसुद्धा मला असं वाटते की 11 तारखेपर्यंत ज्यांच्या परीक्षा आहे त्यांचेच हॉल तिकीट इथे दिसणार आहेत असं मला वाटते। म्हणून माझ्या मते तरी 11 तारखेपर्यंतची इथे हॉल तिकीट आलेले आहे आणि जसं जसं ते हॉल तिकीट वाढवतील म्हणजे 12 तारीख, 13 तारीख, 14 तारीख या डेट्सला जे पेपर आहेत यांच्या हॉल तिकीट जेव्हा येतील तेव्हा ही डेटसुद्धा वाढेल असं मला वाटते। इथे लिहून आहे 11, तर समजा
12 तारखेचे हॉल तिकीट त्यांनी टाकले किंवा 13 तारखेचे हॉल तिकीट त्यांनी टाकले, तर इथे डेट वाढून बघा 13/6 होऊ शकते, असं माझे मत आहे, असं मला वाटते. ओके, आता असं होणार की नाही हे आपल्याला माहिती नाही, परंतु आपल्याला बघावं लागेल की असं होते की नाही. ओके, आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे एक्झाम कोणत्या डिस्ट्रिक्टचे आलेले आहेत बघा हॉल तिकीट, तर नॉन पेसा डिस्ट्रिक्ट. ओके, नॉन पेसामध्ये एवढे येतात. ओके, एवढे येतात, एवढे जे जिल्हे आहेत यांचेच आलेलं आहे. जे पेसा क्षेत्रामध्ये आहे त्यांचे आलेलं नाही. तरीसुद्धा मला असं वाटते की तुम्ही चेक करत राहायला पाहिजे. तुम्ही यवतमाळमधूनही फॉर्म भरला असेल, तुम्ही पुणेमधूनही फॉर्म भरला असेल, तरीसुद्धा तुम्ही चेक करत राहायला पाहिजे. आणि आलेलं नसणार पण तुम्ही चेक करत राहा. ओके, तर हे बघा, हेल्थ वर्कर मेल, सीजनल स्प्रिंग, ऑक्झिलरी, नर्स, मिडवाईफ आणि ग्रामसेवकसाठी तुमची एक्झाम होणार आहे. तर हळूहळू तुमचे हॉल तिकीट इथे जनरेट होतील. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटते की मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे दिलेली आहेत. तुम्हाला फक्त डेट ऑफ बर्थ बरोबर टाकायची आहे, जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर तुम्ही पेसा आहे की नॉन पेसा आहे हे तुम्हाला चेक करायचे आहे. ओके, त्यानंतर 11 तारीख आणि त्यानंतर ज्या एक्झाम आहेत, तुमची एक्झाम कदाचित नंतर असेल असं सुद्धा तुम्ही मानून चालू शकता, जर तुमची हॉल तिकीट आलेली नसेल आणि तुम्ही पासवर्ड बरोबर टाकलेला असेल. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.